हा बोल. बाबा काय रे, कसा गेला तुझा दिवस? बाबा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? फार मोठा प्रॉब्लेम झालाय. अरे पण काय झालं काय? बाबा टेरिफिक प्रॉब्लेम झालाय. अरे मधू, प्रॉब्लेम झालाय मला कळलं, पण काय झालं ते सांगशील का नाही? बाबा मधूच्या बाबांचा 2 नंबरचा धंदा आहे. काय? म्हणजे ट्रान्सपोर्टचा दाखवण्यापुरता आहे. Actually ते डॉन आहे डॉन. डॉन? आता काय करायचं? अरे मग ते डॉन आहेत तर मग आपण काय करायचं मग? नाही पण हे जर आईला कळलं तर. आईला? नाही रे, आईला कसं कळेल? कोण सांगायला जाणार आहे? तू जाणार आहेस का मी जाणार आहे? हं, आता ते डॉन आहेत हे आपल्याला कळल्यानंतर आपल्याला काय वाटतं ते महत्वाचं, की आईला म्हणजे घरच्या डॉनला काय वाटेल ते महत्वाचं? मला सांग. हं. काही नाही काही नाही, तू काही काळजी करू नको. सारखं आपल्या आई 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 आई. शिकवा. माझ्या मुलाला वाटेल ते शिकवा आणि माझे संस्कार मातीमोल करा. तू कधी आलीस? तुम्ही मला डॉन केलत ना तेव्हाच. हा बस तर तू उभी का. काय झालं माहितीये का, आपल्या मधूला एक नवीन केस मिळाली आहे. डॉनची म्हणजे डॉनच्या विरोधातली केस आहे आणि त्यामुळे जरा थोडासा प्रॉब्लेम आहे. म्हणून मी त्याला समजावून सांगत होतो की ही डॉनची केस आहे. म्हणून का सारखं डॉन 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 असं तोंडात येत होतं ना, ते म्हणून. हे घे ना, दमली असशील, बिस्किट घे. हे बघ मधू, अनेक डॉनना बाबांनी जेल मध्ये पाठवलंय. माझ्या बाबांनी. तेव्हा तूही आता न घाबरता ही केस लढ आणि जिंक. कळलं? होय आई. बघ, आवाज बदलला म्हणजे घाबरलायस तू, म्हणून हरतोस. बोल. मी टेन्शन घेणार नाही, डॉनची केस जिंकणारच. बोल. मी टेन्शन घेणार नाही. टेन्शन न घेता बोल. मी टेन्शन घेणार नाही. शाबास. डॉनची केस जिंकणार. अरे हे पुन्हा बोल. मी टेन्शन घेणार नाही. डॉन जिंकणार. डॉन जिंकणार आहे का? मग मी टेन्शन घेणार नाही. हं? डॉन टेन्शन घेणार. आता डॉन कशाला टेन्शन घेईल? बघ ना. नीट कॉन्सन्ट्रेट कर आणि बोल. डॉनची केस जिंकणारच. बोल. मी टेन्शन घेणार नाही. हं? डॉनचे केस कापणारच. अरे केस कापायचा काय संबंध आहे इथे? अरे थांब. मॅडम मी समजावून बघते. हं? हे बघ, तुझ्यामध्ये ना कॉन्फिडन्सची गरज आहे. हो. हं? कॉन्फिडेंटली टिळक काय म्हणाले होते? चले जाओ. मधू थांब इथे. अरे ते गांधीजी म्हणाले होते. हा. ते म्हणाले होते, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही. बोल. मी शेंगा खाल्ल्या नाहीत. मी अरे टरफले. ते टिळक बोलले होते, ते तू कशाला बोलतोय? नाही तू बोलली. तुझी वाक्य बोल. हा म्हण. मी टेन्शन घेणार नाही. हं? मी टेन्शन घेणार नाही. हा. डॉन टरफले उचलणार नाही. अरे टिळक टेन्शन घेणार नाहीत कारण मी शेंगा खाणार. अरे डॉन टेन्शन घेणार. अरे संपवणार. डॉन टरफल घेणार. अरे बाबा. आणि मी शेंगा संपवणार. मीच कशाला शेंगा संपवणार. शेंगा जिंकलं नाही तर अरे तुला मी किती वेळा. थांबा, आता मी बघतो काय करायचं ते. बाबा ये इकडे बस. बाबा विषय संपवा. ये. आता मी सांगतो तसं करायचं. हं? डोळे बंद कर. केले? आता जिच्यासाठी तुला केस जिंकायची आहे तिला डोळ्यासमोर आण. चेहरा कॉन्सन्ट्रेट. आता कॉन्फिडन्सनी वाक्य म्हण. मी टेन्शन घेणार नाही. हं? डॉनचे केस जिंकणारच. माझ्या शोंगड्या. अगं इंटरव्ह्यूच्या वेळेस त्यांनी मला विचारलं की आमचा 2 नंबरचा धंदा सांभाळशील का. मला वाटलं असतील त्यांचे 4-5 धंदे, त्यापैकी 2 नंबरचा असेल. हा असला धंदा. अरे प्रत्येकाला सुरुवातीला हा धंदा असलाच वाटतो. पूर्वी माझे बाबा प्यायचे, त्याचा त्यांना खूप फायदा झाला. त्यामुळे आता त्यांनी त्याचा व्यवसाय सुरू केलाय. आणि मला सांग, एखादा डॉक्टर उगाच सगळ्यांना कशाला सांगेल? ते डॉक्टर आहेत. हॅलो,
माझे वडील निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत बरं का. आणि त्यांच्या नेम प्लेट समोर तू डॉ असं नाही वाचलंयस का? जरी वाचलं असतं तरी डॉन मधलाच समजलो असतो. डॉन? हे बघ, माझे बाबा स्ट्रिक्ट आहेत, पण एकदा का तू त्यांचं मन जिंकलंस ना की मग बघ. ऍक्च्युली हा 2 नंबरचाच धंदा होता, पण आता तो 1 नंबरचा झालाय. आणि तसाही तो 1 नंबरचाच धंदा आहे ना. तुला सांगते मधू, पेलं ना ही जन्नत रे जन्नत. सकाळी 1 ग्लास प्यायलास ना दिवसभर फ्रेश. ठणठणीत तब्येतीचं सूत्र स्वतःचं मूत्र म्हणजे शिवांबू. मी बघ ना, म्हणजे तू पितेस? दिवसातून 2 वेळा. आई 4 वेळा पिते आणि बाबा तर झाली की पितात. तुला त्यांनी विचारलं असेल ना पिणार का म्हणून, हो. तू नाही म्हणाला असशील. मी नाहीच पित. प्यायला पाहिजे रे मधू, त्याशिवाय तू माझ्या आई बाबांना कसं आवडणार. हे बघ, मला कळतंय तुला या सगळ्याची सवय नाहीये, पण पहिल्या धारेचे 2 घोट एकदा घेतले ना मग बघ आपोआप सवय होऊन जाईल तुला. ए मधू, करशील ना रे माझ्यासाठी एवढं प्लीज. अरे काय खानदान शोधलंयस तू? आई वेडी, बाप डॉन आणि मुलगी म्हणते नवऱ्यानं दारू प्यायला पाहिजे. याच्यापेक्षा कितीतरी चांगली मुलगी मिळाली असती तुला. नाही बाबा नाही. हं? बाबा, मी चांगला ती चांगली, मी सातारा ती सांगली, हं? मी बाबा ती आई, फार होते घाई. मग मी आंबा. हा, मी आंबा ती पपई, ती हंडी हंडी? दही हंडी. बघा हं. कवी वर चाललंय. ती दही हंडी मी थर, ती काजू. बघा कवी कोकणात परत आलाय. ती काजू मी लटकणारा घर. बाबा कशी वाटली? कशी वाटली? घे बाटली. बाबा जमते तुम्हाला? अबा, वाटली बाटली. अरे हा, तुम्हाला असं कधी वाटलं की असं एक विचित्र केंद्र उघडावं? विचित्र? अरे आपण निसर्गाच्या सान्निध्यात जातो, निसर्ग आपल्याला खूप काही देतो. पण हे आपण निसर्गाला देणं लागतो ना. हे घेतल्यामुळे आपलं शरीर शुद्ध होतं. मग शरीर हे बाहेर का टाकतं? आतल्यात शुद्ध करून मॅटर का नाही सॉल्व्ह करत? उघडलीस तर बाटली, आता भरतो ग्लास. वासुगिरी करायची आहे ना, मग येणारच वास. अय्या, बाबा हं? वाह क्या बात है. बाबा जियो जियो. अरे पियो बेटा, तुम पियो. हा हा, पण म्हणजे तुम्हाला किती उलट्या झाल्या होत्या? प्रश्न विचारू नको रे, लाव तोंडाला. अरे डोळे बंद कर, आण डोळ्यासमोर मधुला. नाक ताप. लाव ग्लास तोंडाला. शाबास, लाव.